ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे, क्या पानी में मल मल नावे, मन के मैल उतार पिया रे. म्हणजे अनेक वर्ष आपण सगळे भजन उपासना करतोय, पण तरी सुद्धा मनातून अंतरंगातून शुद्ध न झाल्यामुळे त्या भजनाच्या उपासनेचं फळ आपल्याला मिळालेलं नाही. मग साधकाने कोणत्या गोष्टी टाळाव्यात म्हणजे त्याला पुण्य केलेल्या उपासनेचं 100% फळ मिळेल. तसंच साधकाच्या प्रगतीच्या 3 पायऱ्या कोणत्या, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला आपल्या चुकाच कळल्या नाहीत किंवा आपल्याला नक्की काय करायचंय तर त्या भजनाचं 100% फळ मिळालं हे कळलं नाही, तर आपल्याला त्या मार्गावर चालता येणार नाही. आणि त्याची क्लॅरिटी आली तर त्याप्रमाणे आजपासनं आपण उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. परमपूज्य आई कायम म्हणायच्या, की तुम्ही भजन करून कानपूर्णभर पुण्य मिळवता आणि ते तुमच्या लगेच केलेल्या एखाद्या वाईट कृतीने ते कानपूर्णभर केलेलं पुण्य पालथं पडतं, म्हणजे ते वाया जातं. याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं समजा झालं, तर एखादा माणूस जिममध्ये 3 तास वर्कआउट करून आला आणि त्याने लगेच त्याच दिवशी जाऊन अनलिमिटेड जी थाळी मिळते त्याच्यावर ताव मारला, त्याच्यावर सुद्धा अनलिमिटेड ताव मारला, तर त्या जिममध्ये ज्या काही कॅलरीज बर्न झाल्या होत्या, त्या पूर्ण त्यावर गोळा फिरल्यासारखं होऊन कॅलरीज ज्या बर्न झाल्या होत्या त्याच्यापेक्षा दुप्पट कॅलरीज आपण वाढवून आलो. म्हणजे जिम केलेल्याचं सगळं व्यर्थ गेलं. तसं इतकाले वर्ष भजन करून आपल्या गाठी पुण्याचा साठा न झाल्याने 100% त्या उपासनेचं फळ आपल्याला न मिळता उलट पापच जमा कसं काय झालं आणि त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. नक्की तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, असं आज मी तुम्हाला विनंती करते. कारण प्रत्येक शाखेत ह्याच चुका होत असलेल्या मला दिसत आहेत आणि ह्या जर आपण सुधारल्या नाही तर भजन करून सुद्धा आपल्या गाठी पापच जमा होईल. भजनासाठी दिलेला वेळ, श्रम आणि त्याच्यासाठी केलेला खर्च हा सगळ्याची नासाडी होऊन आपल्या पदरी काहीच पडणार नाही. हा तळमळेल अगदी कळकळीने, म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. 99.9% काय होतं, की आपण सगळे भरपूर भजन उपासना करतो असा आपल्याला भ्रम होतो, पण नकळत आपलं काहीतरी चुकत असतं. नको ते वागणं चुकीचं घडत असतं. देवाला न आवडणारं वर्तन आपल्याकडनं होतं. आता साधकाने टाळावयाच्या 10 गोष्टी हा आजचा कानमंत्र ठरेल. कारण ह्या 10 गोष्टी आपण टाळल्या तर भजनाने मिळणारं 100% फळ उद्यापासनं, आजपासनं आपल्याला मिळू लागेल. मग पहिलीच गोष्ट काय टाळायची, की भजन झालं की तिथे हरी मंदिरात, कुठच्या शाखेत मोठ्या प्रमाणात गॉसिपिंग केलं जातं. कोणतं गॉसिपिंग करतात भगिनी? जनरली भगिनी बंधू पण करतात थोडेफार प्रमाणात, पण भगिनींचं प्रमाण त्यांना वेळ जास्त मिळतो मला वाटतं कदाचित. तर कोणाच्या मुलीचं अजून लग्न होत नाहीये, कोणाला नोकरी नाहीये, कोण कर्जबाजारी झाला, कोणाची मुलगी पळून गेली, आज कोणाचं भजन पडलं, कोणाचं वाचन आज चुकलं, कोणी आज फालतू प्रसाद आणला होता, कोणी सप्ताहासाठी एकही रुपया देत नाही, इत्यादी इत्यादी विषयांवर मोठं गॉसिपिंग चालतं. आणि मग त्या गॉसिपिंगने काय होतं, मोठं पाप आपल्या पदरी पडतं. त्याची परिणिती कशात होते, की ज्या व्यक्तीविषयी आपण गॉसिपिंग करतो ती व्यक्ती, तिचं मन दुखावलं जातं. कदाचित कितीतरी 50% लोक डिप्रेशनमध्ये जातात असे मला फोन येतात. म्हणून मी या विषयावर कळकळीने व्हिडिओ करत आहे. आपल्यामुळे एखादा डिप्रेशनमध्ये गेला हे कोणाला आवडेल का? ह्याचा शांतपणे
आज रात्री खूप सिरियस विषय आहे, शांतपणे ह्याचा विचार नक्की करा. आणि पर्यायाने ती व्यक्ती हरिमंदिरात किंवा जवळच्या कुठल्या शाखेत जात असते, ती भजनाला यायचं बंद करते. त्यामुळे काय होतं, की तिचं भजनाला नेम करून तिचं दुःख जे दूर होणार होतं, ते दुःख तसंच राहतं आणि ते दुःख तसंच राहिल्याचं पाप जी व्यक्ती गॉसिपिंग करते तिच्या माथी बसतं. हे सगळ्यांनी आज लक्षात ठेवा. मी अतिशय थोडंसं कठोरपणे सांगतेय, पण मला या गोष्टी बघायला मिळतात आणि अतिशय वाईट वाटतं. दुसरी गोष्ट, दुसरा परिणाम काय होतो त्या गोष्टीचा, की जे गॉसिपिंग करतात त्यांना पाप मिळतं आणि जनरली जे गॉसिपिंग करतात त्यांच्या घरातले किती लोक ते भजनाला आणू शकतात हो? ऑब्झर्व करा तुम्ही. कारण त्यांच्या स्वभावाने त्यांच्या घरातले वैतागलेले असतात. म्हणून ही पिढा 1.5 तास भजनाला गेली तर आम्हाला शांतपणे जगता येईल, अशी परिस्थिती घरात असते. घरात त्यांना कोणीही मानत नसतं, कारण आपल्या स्वभावामुळे. घरातली सून असं म्हणत असते की परमपूज्य आईंचं भजन करून तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? म्हणून ते लोक घरातले भजनाला येत नसतात. आणि असे लोक इतर नवीन लोकांना तरी किती आणतात याचाही विचार करायला हरकत नाही. परमपूज्य आई नेहमी खेदाने म्हणायच्या की तुम्ही सगळे जखमा करणार आणि मला त्याच्यावर मलमपट्टी करावी लागते. एक माणूस हरिमंदिरात आणून दाखवा म्हणायच्या, पण आलेली माणसं तुम्ही तोडता आणि हे चांगलं नाही. आणि तिसरा त्याचा परिणाम असा होतो की त्या शाखेची उपस्थिती कमी होते आणि ज्या लोकांमुळे उपस्थिती कमी होते त्यांच्या माथी जोरदार पाप बसतं. तुम्हाला याची भीती वाटावी म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे शाखेत आपलं तोंड बंद करून सेवा करायची. घरून हरिमंदिरात येताना आणि हरिमंदिरातनं घरी जाताना ओम नमः शिवाय म्हणत गेलं नाही तर त्या भजनाचं फळ मिळत नाही, असं क्लिअर कट परमपूज्यांनी प्रवचनात सांगून ठेवलेलं आहे. म्हणूनच आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपण ह्या गोष्टीवर चिंतन करायला पाहिजे. त्याचं तोंड बंद नाही, त्याची परमार्थात प्रगती झालेली नाही असं समजा. मी अशा भरपूर भगिनी बघितल्यात की त्यांचे सिनियर भगिनी सांगतात आम्हाला 50 वर्ष झाली, पण तोंड अहर्निश चालू असतं आणि जिथे तोंड चालू आहे तिथे पारमार्थिक प्रगती शून्य आहे. हा पॅरामीटर समजायचा आहे. सेवा करताना सुद्धा अविरत ओम नमः शिवाय म्हणायचंय. आता ओम नमः शिवाय म्हणत सेवा केली नाही तर त्या कामाची सेवेत गणना होत नाही, ते एक काम ठरतं. ह्याची सुंदर परमपूज्य आईंनी सांगितलेली त्यांच्या वेळी घडलेली गोष्ट, ती आठवण मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. म्हणजे ओम नमः शिवाय म्हणत सेवा का करायची ह्याचं महत्व माझ्या सकट तुम्हाला सुद्धा कळेल. त्यामुळे काय ठरवायचंय, नो गॉसिपिंग हेन्सफोर्थ. यापुढे आपल्याकडनं गॉसिपिंग होता कामा नये. तोंडाला कुलूप लावून परमार्थ निकेतन किंवा जवळच्या शाखेत जायचं, ही आजपासून आपण शिकवण घ्यायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला टाळायची ती म्हणजे दुसऱ्यांच्या दोषांचा काथ्याकूट करणं. यासाठी एक उत्तम उदाहरण मी सांगते. अक्काजी बरोबर आम्ही विविध ठिकाणी, अनेक ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने सप्ताहाला बाहेरगावी जायचो आणि तिथे एका शाखेत असं झालं की अतिशय स्पायसी कांदा लसूणचं जेवण आम्ही कोणीच खात नाही. तर ते असल्यामुळे अक्काजीने आपली ताक पोळी खाल्ली, कारण गोळ्या घ्यायच्यात म्हणल्यावर एखादी पोळी तरी खाल्ली पाहिजे. आणि त्याविषयी तिथल्या लोकांना काहीच वाटलं नाही. हे बघून घरी आल्यावर आम्ही त्या गावावरनं सात्विक संतापाने चिडून बोलू लागलो. हे ऐकून अक्काजी आम्हाला रागवली आणि म्हणाली की ह्याच वेळात तुम्ही जो ओम नमः शिवाय म्हटलं तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. म्हणजे दुसऱ्याच्या दोषांबद्दल डिस्कशन करायचं नाही. हा धडा आम्ही लहानपणापासूनच अक्काजीकडनं घेतला. आम्ही किती तसं वागतो हा वेगळा मुद्दा आहे, पण लहानपणापासून चांगले संस्कार आमच्यावर बिंबवले गेले. तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की आपल्या विकारांना आवरायचंय. राग, द्वेष, मत्सर हे जे काही विकार आपल्यामध्ये एखाद्या आपल्या न आवडणाऱ्या व्यक्तीला बघून आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतात. उदाहरणार्थ आपल्याला न आवडणारी भगिनी आपल्या समोर आली तर आपण तिला स्माईल देत नाही, उलट रागाने कपाळाला आठ्या घालतो.
तर ही गोष्ट परमपूज्य आईंना अजिबात आवडत नाही. माझ्या आईला सुद्धा ती आवडायची नाही. माझी आई नेहमी आम्हाला सांगायची की तुम्हाला तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या एक्सप्रेशन्स वरनं कळतं आणि भजनातल्या लोकांसमोर आपल्या मनातलं चेहऱ्यावर येऊ द्यायचं नाही. थोडक्यात सगळ्यांना हसूनच वेलकम करायचं असा तिचा आम्हाला दंडक असायचा आणि आम्ही तसं वागलो नाही आत्ता तरी सुद्धा आई हयात नसली तरी सुद्धा मला भीती वाटते की आईला न आवडणारी गोष्ट मी करते. चौथी गोष्ट काय की इकडे भजन करायचं आणि आचारभ्रष्ट होऊन समाजात वावरायचं. आता आचारभ्रष्ट व्हायचं म्हणजे काय की भजन करायचं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचं दुसरीकडे. इकडे भजन करायचं, सतत खोटं बोलायचं. भजन करायचं, चोरी करायची. भजन करायचं, दुसऱ्याचे पैसे बुडवायचे घेऊन. भजन करायचं, भजनाच्या भगिनींमध्ये विष कालवायचं, गॉसिपिंग करायचं. ही सगळ्या गोष्टी आपल्याला भजन करताना टाळायच्या आहेत. नाहीतर त्याचं पुण्य आपल्याला शून्य मिळणार आहे. पाचवी गोष्ट आहे आपल्या उपासनेची टिमकी वाजवणं. म्हणजे मला आईंचा सहवास मिळाला किंवा मी परमपूज्य आईंकडनं अनुग्रह घेतला किंवा मी इतकी वर्ष भजनाला येत आहे, ह्या सगळ्याची टिमकी वाजवतो आपण. मी इतके वर्ष सेवा केली, ह्या देहाकडनं इतकी पारायणं घडली, या देहाकडनं परमार्थ निकेतनची सेवा घडली, ही सगळी जर टिमकी वाजवली तर केलेल्या सेवेचं शून्य फळ मिळणार आहे. 6वी, 7वी, 8वी गोष्ट आहे म्हणजे फार खायचं नाही, फार झोपायचं नाही आणि फार बोलायचं नाही. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही नीती असावी, शब्द वल्गना बहुन करावी, साधक जीवे. ह्या 3 गोष्टी सुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत. 9वी गोष्ट आहे फार काळजी करायची नाही. गोंदवलेकर महाराजांचं मी मध्ये ऐकलं, ते म्हणाले की एखाद्या भक्ताच्या हृदयात काळजी असेल म्हणजे तो माझा असून त्याच्या हृदयात जर काळजी असेल तर मला तिथे वास्तव्य करायला अतिशय त्रास होतो. मग ज्याच्या हृदयात काळजी तिथे सहसा गुरु राहू शकत नाहीत. हा धडा मी त्यातनं घेतला. त्यामुळे सगळी काळजी त्या परमेश्वरावर, आपल्या सद्गुरूंवर सोडायची आहे आणि तरच सद्गुरू आपले पाठीराखे होतील असा बोध मी गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्यावरनं घेतला. आणि 10वी आणि शेवटची गोष्ट, उगीच व्यर्थ वेळ घालवायचा नाहीये. शेजारी पाजारी गप्पा टप्पा मारायला जायचं अजिबात नाही. आमच्या घरात असे संस्कारच नाही. कोणी आलं तर त्याच्याशीच बोलायचं, पण मी सध्या कोणी आलं तर ते सुद्धा थोडाच वेळ मी बोलू शकते. फोनवर पण मी थोडाच वेळ बोलू शकते. खूप वेळा माझी भेट होऊच शकत नाही. कारण त्या सगळ्या वायफळ चर्चा करण्यापेक्षा आपण नामस्मरणातच तो वेळ घालवला तर जास्त आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हे मला लहानपणापासून बिंबल्यामुळे मी तसं वागू शकते. तसंच तुम्ही सगळ्यांनी वागवायचा प्रयत्न नक्की करा. शेजारी पाजारी गप्पा मारायला जाऊ नका. किट्टी पार्टी गेट टुगेदरला जाऊ नका. वायफळ ट्रिपला जाऊ नका पैसा आहे म्हणून. त्याने काय होतं, 4 लोक एकत्र आल्यावर काय होतं, 4 नातेवाईक, की ह्याचं त्याचं उणं धुणंच काढलं जातं. माझ्या आवडीच्या लोकांचं एखाद्या वाक्यात कौतुक होतं आणि माझ्या नावडीच्या लोकांचा जर ग्रुप जमला तर माझ्या नावडीचा जो माणूस आहे त्याच्यासाठी 100 वाक्य चुकीची बोलली जातात आणि हे देवाला न आवडणारी गोष्ट आहे. ह्या 10 गोष्टी जर आपल्याला टाळता आल्या ना तर आपण केलेल्या उपासनेचं 100% फळ मिळून आपण लवकरात लवकर दुःखमुक्त होऊ यात शंकाच नाही. हे मी माझ्या अभ्यासाने शोधून काढलेल्या तुम्हाला स्पून फिडिंग सारख्या समोर ठेवत आहे. कळकळीने ठेवत आहे. माझ्यासारखाच तुम्हाला सुद्धा योग्य मार्ग समजावा ही माझी त्यामागे तळमळ आहे. आता परमार्थ म्हणजे नक्की काय हो, अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर की पशुवृत्ती सोडून आपण मनुष्यपणात येणं म्हणजे परमार्थ. आणि आपण अजून सगळे पशुवृत्तीतच असल्यामुळे केलेल्या भजनाचा आपल्याला फायदा होऊ शकत नाही. आता शेवटचं
साधकाच्या 3 पायऱ्या आपण बघणार आहोत. सर्वात खालची म्हणजे तिसरी पायरी, ज्या लोकांना आपल्या अंगात दुर्गुण आहेत किंवा आपले दोषच समजत नाहीत ते लोक शेवटच्या पायरीवर आहेत. त्याची वरची म्हणजे दुसरी पायरी, मधली पायरी म्हणजे ज्या लोकांना आपल्या अंगात दुर्गुण आहेत त्यांची जाणीव होते ते लोक दुसऱ्या पायरीवर समजायचे. आणि पहिल्या पायरीवर ते लोक म्हणजे भगवंताच्या आड आपले दुर्गुण येत आहेत आणि ते अजून जात नाहीत याची तळमळ लागणारे म्हणजे पारमार्थिक प्रगतीच्या पहिल्या पायरीवरचे लोक समजावे. मग आता हे कसं काय जाईल हे दोष? तर मुंगी जशी डोंगर चढायचा प्रयत्न करून कालांतराने का होईना आज नाही उद्या त्या डोंगरावर जाऊन पोचते म्हणजे सक्सेसफुल होते, अगदी तसंच परमार्थ निकेतनच्या शाळेत आपण सातत्याने जर अभ्यास करत राहिलो तर आपले दोष जाऊन आपल्याला केलेल्या उपासनेचं पूर्णपणे फळ मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे आपण अभ्यास करत राहणं, उपासनेचा नेम सामुदायिक करत राहणं, परमार्थ निकेतन मध्ये जाणं हे गरजेचं आहे. आणि ह्या 10 गोष्टी टाळल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नमः शिवाय म्हणत सेवा घडली नाही तर त्याला काम म्हणतात असा एक प्रसंग परमपूज्य आईंच्या वेळेला झालेला तो आपण बघणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्वांकडनं ह्यापुढे सेवा करताना ओम नमः शिवाय म्हटलं जाईल. धन्यवाद.